फ्रेंड्स, आज आपण बघणार आहोत मॉडेल क्वेश्चन पेपर. आता तुम्हाला नवीन पॅटर्न आहे 2024. मग याच्यामध्ये कसे क्वेश्चन विचारले जातील, किती मार्क्सला असणार आहे, हे आज आपण बघणार आहोत. पहिलं काय तुमचं सॉल्व काय करायचंय, 1 ला ऑर 2 असणार आहे, त्याच्यानंतर 3 ला ऑर 4 असणार आहे, 5 ला ऑर 6 असणार आहे, 7 ला ऑर 8, 9 ला ऑर 10. जे पहिले दोन क्वेश्चन आहे ते पहिले तुमच्या फर्स्ट युनिटवर असेल, त्याच्यानंतर तुमचा थर्ड फोर्थ जो क्वेश्चन असेल तो सेकंड युनिटवर असणार आहे, आणि तुमचा 5th and 6th क्वेश्चन हा असणार आहे तुमच्या थर्ड युनिटवर, आणि 7, 8 असेल तुमच्या 4th युनिटवर, आणि 9, 10 असणार आहे तुमच्या 5th युनिटवर. ठीक आहे. मग याच्यामध्ये तुम्हाला काय करायचंय, अॅक्युरेटली डायग्राम ड्रॉ करायचे. ठीक आहे. डायग्राम ड्रॉ केल्यानंतर त्याचे व्यवस्थित प्रॉपर नेमिंग करायची आहे. त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं, त्याच्यासाठी जो सुटेबल डेटा आहे रिक्वायर तो काय करायचा आहे, प्रोव्हाइड करायचा आहे. ठीक आहे. जसं की मी आता सांगितलं, फर्स्ट युनिटवर काय असणार आहे, तुम्हाला पहिले दोन क्वेश्चन म्हणजे क्वेश्चन 1 आणि क्वेश्चन 2 एकदा तुम्ही हा सॉल्व्ह करू शकता किंवा हो सॉल्व्ह करू शकता, बट जो प्रॉपरली येत असेल तोच सॉल्व्ह करा. ठीक आहे. म्हणजे तुम्हाला जर फर्स्ट क्वेश्चन येत असेल, याच्यातले तुम्हाला 1, 2, 3 तिघं येत असतील तर फक्त हाच सॉल्व्ह करा, एक्स्ट्राचे सॉल्व्ह करत बसू नका. तेवढा आपल्याकडे टाइम नसतो आणि एक्झामिनरला पण चेक करायला थोडा वेळ लागतो, कारण की तुम्ही असे गचपड केलेलं असतं ना, त्याच्यामुळे तुमचा परफॉर्मन्स कमी होण्याची शक्यता असते. म्हणजे तो मार्क्स द्यायला थोडीशी कंजूसी करू शकतो. ठीक आहे. कारण की त्याला हेक्टिक होतं. तुम्ही पहिला क्वेश्चन या पेजवर लिहिणार, त्याचा उरलेला सी लास्टच्या पेजवर लिहिणार, मग ते मार्क्स इकडे परत कॅरी फॉरवर्ड करायला ना त्याचा राग येतो. म्हणून ना क्वेश्चन सिक्वेन्स मध्ये एका पेजवर व्यवस्थित लिहा. पहिला क्वेश्चन आर्टिफिशियल इंटेलिजन्स, त्याच्यानंतर त्याचे गोल्स काय आहे, त्याचा टाईप ऑफ काय, कोणते कोणते टाईप आहे तुमचा सुपर AI वगैरे, त्याचं काय करायचं तुम्हाला एक्सप्लेन करायचं. त्याच्यानंतर व्हॉट इज अन इंटेलिजंट एजंट. जे पहिले दोन क्वेश्चन आहे ते सगळे कशावर असणार आहे, तुमच्या फर्स्ट 2 युनिटवर. आता पहिले आपण क्वेश्चन पेपर बघू कशी असते, आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला कीवर्ड सांगते की मोस्ट एक्झाम जो पेपर चेकर असतो तो मोस्ट ऑफ प्रोबॅबली काय वर्ड्स बघतो. ठीक आहे. त्याच्यानंतर तुमचा परत सेकंड क्वेश्चन कशावर आला, तुमचा फर्स्ट युनिटवर. त्याच्यानंतर तुमचा पुढचा क्वेश्चन आहे सेकंड युनिटवर, थर्ड क्वेश्चन. त्याच्यामध्ये काय विचारलंय, प्रॉब्लेम सॉल्विंग. ठीक आहे. कधी पण लक्षात ठेवा, सिलेबस वाईज स्टडी करा. पॉइंट्स तेच असणार आहे, फक्त तुम्हाला घुमावून फिरवून विचारणार आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर प्रॉब्लेम सॉल्विंग एजंट काय, अनइन्फॉर्म सर्च कशासाठी यूज केला जातो, त्याच्यामध्ये BFS काय, DFS कशासाठी यूज केला जातो, हे काय करायचंय तुम्हाला 1 by 1 एक्सप्लेन करायचंय. मग BFS काय आहे, लेवल बाय लेवल चेक केला जातो. ठीक आहे. DFS काय, हा डीपेस्ट पार्ट मध्ये काय जातो, एक नोड जर पकडली असेल तर त्याने तो लास्ट जोपर्यंत पॉइंटला पोहोचत नाही तोपर्यंत तो काय करणार आहे, त्याला एक्झिक्यूट ते पॉइंट एक्झिक्यूट करणार. त्याच्यानंतर A* अल्गोरिदम विथ न्यूमेरिकल एक्झाम काय करायचंय तुम्हाला एक्सप्लेन करायचंय. A* अल्गोरिदम कशासाठी यूज केला जातो, त्याचं एक्झाम्पल काय, हे काय करायचंय तुम्हाला एक्सप्लेन करायचं. त्याच्यानंतर युनिट 2 याच्यात काय तुम्हाला, युनिट 2 मध्येच काय तुमचा प्रॉब्लेम सॉल्विंग, त्याच्यामधले काय पुढे ह्युरिस्टिक सर्च काय, त्याच्यानंतर लोकल सर्च अल्गोरिदम मध्ये कोणते कोणते हिल क्लाइम्बिंग आहे, सिमेटेड अॅनेलिंग आहे. मग हे कशासाठी यूज केले जातं, काय करायचंय एक्सप्लेन जर म्हटलं तर त्याचं सर्वात पहिले काय लिहिणार आहे तुम्ही, त्याची डेफिनेशन, त्याचं एक्सप्लेनेशनच्या आधी डायग्राम ऍड करा. ओके. डायग्राम आणि डायग्राम वरून काय करणार आहे तुम्ही 1 by 1 काय करणार आहे, एक्सप्लेनेशन देणार. कधी पण लक्षात ठेवा, जर तुम्हाला थिअरी लक्षात येत राहत नसेल तर डायग्राम एवढी पक्की करा की त्याच्यावरून जे सेंटेन्स जे वर्ड्स आहेत त्याच्यावरून तुम्ही काय करू शकता, सेंटेन्स बनवू शकता. आणि अजिबात रट्टा मारायचा नाही, फक्त कन्सेप्ट क्लिअर ठेवा, तुमच्या मराठीत लक्षात ठेवा आणि त्याला तुमच्या तुडुक मुडुक इंग्लिश मध्ये कन्वर्ट करा. ठीक आहे. तुमच्या थर्ड युनिटवर कोणते क्वेश्चन राहणार आहे, 5th and 6th वर क्वेश्चन राहणार आहे. त्याच्यामध्ये कोणते कोणते अल्गोरिदम्स यूज करू शकता तुम्ही, मिन मॅक्स आहे, तुमचा अल्फा बीटा आहे. त्याच्यानंतर तुमचा कन्स्ट्रेंट सॅटिस्फॅक्शन प्रॉब्लेम म्हणजेच काय, तुमचा CSP. त्याच्यानंतर तुमचा 6th क्वेश्चन मध्ये एकदा हा सॉल्व्ह करा, एकदा हा सॉल्व्ह करा. ठीक आहे. दोघं सॉल्व्ह करायचे नाही. ऑरचे क्वेश्चन जे असतील ते एकमेकांनाच त्याच्यातला कोणता तरी एक परफेक्ट येत असेल तोच सॉल्व्ह करा. ठीक आहे. जर सपोज आता तुम्ही विचार कराल मला A, B याचा येतोय, ठीक आहे, आणि याच्यातला B येतोय, मी हे दोन लिहितो मग हा एक लिहितो, काही उपयोग नाहीये. तुमचे ज्याचे हायेस्ट मार्क्स असणार आहेत तोच कन्सिडर होणार आहे, तुमचे हे कामाची मेहनत वाया जाईल. ठीक आहे. त्याच्यानंतर 7th क्वेश्चन आहे नॉलेज अँड रिझनिंग.
4th युनिटवर. त्याच्यामध्ये काय काय विचारू शकतात तुम्हाला, प्रपोजिशनल लॉजिक काय, त्याच्यानंतर तुमची थेरम प्रूव्हिंग विचारणार, फर्स्ट ऑर्डर लॉजिक काय, त्याची डेफिनेशन वगैरे सगळं काय करायचं तुम्हाला 1 by 1 एक्सप्लेन करायचं. त्याच्यानंतर फॉरवर्ड चेनिंग काय, बॅकवर्ड चेनिंग काय, विथ एक्झाम्पल काय करायचे तुम्हाला एक्सप्लेन करायचे. त्याच्यानंतर अजून काय क्वेश्चन विचारू शकतात तुम्हाला तुमच्या 4th युनिटवर, नॉलेज बेस्ड एजंट काय, त्याच्यानंतर तुमचा फर्स्ट ऑर्डर लॉजिक काय, त्याच्यानंतर नॉलेज इंजिनिअरिंग इन FOL फर्स्ट ऑर्डर लॉजिक मध्ये कशी यूज केली जाते हे काय माहिती हवं तुम्हाला, त्याचं इन्फॉर्मेशन माहिती हवी. म्हणजे तुम्ही कोणताही क्वेश्चन जरी रीड केला त्याचा जर तुम्हाला सारांश माहिती असेल तर तुम्ही काय करू शकतात, आपण इंजिनियर्स आहोत, आपण एवढीशी गोष्ट एवढी मोठी करून सांगतो. म्हणजेच काय, जर तुम्हाला एवढंच त्या वर्डच्या रिलेटेड एवढं जरी नॉलेज असेल तरी आपण काय करू शकतो, ते 1.5 पेज कन्वर्ट करू शकतो. ठीक आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर तुमचा 5th युनिटवर काय क्वेश्चन विचारू शकतात, क्लासिकल प्लॅनिंग काय, हायरार्चिकल प्लॅनिंग काय, त्याच्यानंतर अनसर्टनिटी कसा यूज केला जातो, मग त्याच्यानंतर लिमिटेशन ऑफ AI काय आहेत, त्याच्यानंतर तुमचा AI कशासाठी यूज केला जातो तो विथ एक्झाम्पल काय करायचं तुम्हाला एक्सप्लेन करायचं. त्याच्यानंतर प्लॅनिंग एमर्जंट टॉपिक कोणते कोणते, GPT कशासाठी यूज केला जातो, DALL-E कशासाठी यूज केला जातो, त्याच्यानंतर तुमचे फेडरल लर्निंग काय, कशासाठी यूज केली जाते ती, त्याच्यानंतर तुमचं पुढचा लास्ट क्वेश्चन जे आहे त्याचे मॉडर्न सिस्टीम मध्ये कसे यूज केले जातात. हा झाला तुमचा क्वेश्चन पेपर. आता तो सॉल्व्ह कसा करायचा ते आपण बघूया. पहिला क्वेश्चन काय होता, डिफाईन आर्टिफिशियल इंटेलिजन्स, एक्सप्लेन इट्स गोल अँड ऍप्लिकेशन. मग काय ऍप्लिकेशन आर्टिफिशियल इंटेलिजन्स काय, तुम्ही एखाद्या त्याला काय देता, स्पेसिफिक टास्क देता, त्याच्यावर तो काय करतो तुम्हाला मल्टिपल सोल्युशन फाइंड करून देतो आणि त्याचं परफॉर्म काय करतो तो त्या टास्कवर आपल्याला एक फायनल सोल्युशन काय देतो तो फाइंड करून देतो. मग याच्यामध्ये काय असतं, तुमची प्रॉब्लेम सॉल्व्हिंग असते, तुमची रिझनिंग असते, जी इन्फॉर्मेशन ह्युमन इंटेलिजन्स कडून घ्यायची असेल किंवा द्यायची असेल नॉर्मली रिक्वायर्ड असते ती काय करतो प्रोव्हाइड करण्याचा प्रयत्न करतो. मग त्याच्यामध्ये काय काय असतं, तुमचे गोल्स काय, त्याच्यानंतर रिझनिंग, प्रॉब्लेम सॉल्व्हिंग, नॉलेज रिप्रेझेंटेशन, प्लॅनिंग, नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग, परसेप्शन, लर्निंग, मोटिवेशन अँड मॅनिप्युलेशन, सोशल इंटेलिजन्स, क्रिएटिव्हिटी, हे काय केलं जातं याच्यामध्ये यूज केले जातात गोल्स मध्ये. मग आता त्याच्यामध्ये रिझनिंग अँड प्रॉब्लेम सॉल्व्हिंग काय, नॉलेज ऑफ रिप्रेझेंटेशन काय, हे काय करायचंय तुम्हाला 1 by 1 या सगळ्या पॉइंट्स वरून काय करायचं तुम्हाला त्याचे डेफिनेशन एक्सप्लेनेशन काय करायचंय तुम्हाला 1 by 1 लिहायचंय. मग आता जे पण तुमचे AI यूज करतो तो काय करतो, जसं आपण ह्युमन थिंक करतो त्या टाईपना काय करतोय तो AI थिंकिंग करायला लागलेला आहे. तो काय करतोय स्वतःला अपडेट करत राहतोय. त्याच्यामध्ये जे पण तुमचे डेटा आहे ती काय करायची, आपल्याला जी पण इन्फॉर्मेशन आहे ती त्याच्याकडे जेवढा डेटा आहे त्याच्यावरून तो काय करतोय लर्न करतोय आणि आपल्याला जे ऑप्टिमल सोल्युशन हवंय तो त्या डेटाच्या बेसिसवरच काय करतो आपल्याला प्रोव्हाइड करतो. त्याच्यानंतर हा काय करतो तुमचे इन्क्रीज ऑटोमेशन अँड इफिशियन्सी. मग याच्यात ऍप्लिकेशन कोणत्या कोणत्या ऍप्लिकेशन मध्ये यूज केला जातो, तुमच्या हेल्थ केअर मध्ये. हेल्थ केअर मध्ये काय असतात, जे तुमचा जुना रेकॉर्ड आहे त्याच्यावरून काय करायचं तुम्हाला डेटावरून काय करायचं तुमचं फायनल प्रेडिक्ट करायचं असतं. म्हणजे सपोज आता एखाद्याला कॅन्सर आहे की नाहीये त्याच्या ओल्ड रेकॉर्ड डेटावरून तो काय करणार आहे त्याचा रेकॉर्ड चेक करणार आहे, त्याचे जे मेडिकलचे रिपोर्ट असतील ते चेक करेल आणि त्याच्यावरून तो काय प्रेडिक्ट करणार आहे की तुम्हाला डिझीज आहे का नाही. त्याच्यानंतर फायनान्स मध्ये तो काय करू शकतो तुमचा क्रेडिट स्कोर देऊ शकतो. त्याच्यानंतर तुमचं फ्रॉड डिटेक्शन, ठीक आहे. त्याच्यानंतर तुमचं ट्रान्सपोर्टेशन म्हणजे काय तुमची सेल्फ ड्रायव्हिंग कार तो काय करू शकतो, आता विदाउट ड्रायव्हर आपण काय करू शकतो कार चालवू शकतो. त्याच्यानंतर तुमची रिटेल आहे, त्याच्यानंतर आर्किटेक्चर आहे, याच्यामध्ये पण काय यूज केला जातो तुमचा AI ऍप्लिकेशन यूज केले जातात. मग ते सेकंड क्वेश्चन आहे डी टाइप्स ऑफ AI. कोणते कोणते AI, एक आहे तुमचा नॅरो, सेकंड आहे तुमचा जनरल AI आणि थर्ड आहे तुमचा AI. नॅरो AI म्हणजे काय, फक्त तुम्हाला एक असिस्टंट दिलाय, सिम्पली त्याला त्या डोमेनचं नॉलेज. त्याच्यानंतर तुमचं जनरल AI त्याला काय असतं तुमच्या एका डोमेनचं काय असतं नॉलेज असतं, तो वन डोमेन टू अनदर डोमेन काय करतो ते नॉलेज ट्रान्सफर करतो. म्हणजेच काय झालं तुमचा जनरल AI. आणि सुपर AI काय असतो तुमचा, जो पण ह्युमन पेक्षा जास्त स्मार्टर आहे त्यालाच काय म्हणतो आपण सुपर AI. हेच काय करायचे तुम्हाला 1 by 1 एक्सप्लेन करायचे. बेसिक लेवलला कोणते कोणते AI यूज केले जातात, तुमची सिरी किंवा तुमचा गुगल मॅप हा काय तुमचा नॅरो AI आहे.
त्याच्यानंतर नेक्स्ट आहे तुमचा जनरल AI. हा काय तुमचा ह्युमन लेवल परफॉर्मन्स वरून काय करतो, तो आपल्याला जे पण टास्क आहे तो काय करतो, आन्सर देण्याचा प्रयत्न करतो. मग याच्यामध्ये काय हायपोथेटिकल फ्युचर सिस्टीम देतो. त्याच्यानंतर तुमचा सुपर AI, याच्यामध्ये काय तुमचा जी पण ह्युमनचे ऍस्पेक्ट आहे किंवा जे पण तुमच्या ह्युमन पेक्षा जो स्मार्ट सिस्टीम यूज केली जाते ती काय असते, तुमची सुपर AI. त्याच्यानंतर पुढचा क्वेश्चन आहे थर्ड, इंटेलिजंट एजंट अँड स्ट्रक्चर ऑफ एजंट. कोणते कोणते इंटेलिजंट स्ट्रक्चर यूज केले जातात. मग याच्यामध्ये इंटेलिजंट एजंट मध्ये काय असतं, तुमचा एन्व्हायरमेंट असतो, स्टेप्स असतात, ऍक्शन असतात, त्याच्यावर रिवॉर्ड वगैरे हे काय करायचे तुम्हाला त्याच्यात परफॉर्म करायचे. मग त्याचे टाइप्स कोणते आहेत, सिम्पल रिफ्लेक्स एजंट, त्याच्यानंतर मॉडेल बेस्ड रिफ्लेक्स एजंट, गोल एजंट, युटिलिटी बेस्ड एजंट अँड रॅशनल एजंट. मग आता याच्यामध्ये काय केलं जातं, सिम्पल रिफ्लेक्स एजंट मध्ये काय दिले असतात, काहीतरी टर्म अँड कंडिशनच्या बेसिसवर तो काय करतो, आपल्याला फायनल सोल्युशन देतो. त्याच्यानंतर मॉडेल बेस्ड रिफ्लेक्स एजंट मध्ये काय असतं, तुमची कंडिशन असतात, मॉडेल्स असतात आणि त्याच्यावर कोणती ऍक्शन परफॉर्म केली ते काय दिले असतं याच्यामध्ये मॉडेल बेस मध्ये. मग गोल मध्ये काय असतं, तुमचा एक इनिशियल स्टेट असते, त्याच्यानंतर तुमची गोल स्टेट असते. जोपर्यंत तुम्हाला गोल स्टेट पर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत तो काय करणार आहे, त्याला स्टेप बाय स्टेप काय करत जाणार आहे, सॉल्व्ह करत जाणार. त्याच्यानंतर तुमची युटिलिटी बेस्ड एजंट मध्ये काय केलं जातं, तुमची युटिलिटी प्रोव्हाइड केली जाते आणि त्याच्या बेसिसवर तो काय देतो, आपल्याला सोल्युशन देतो. आणि रॅशनल एजंट मध्ये काय दिलं जातं, तुमची ऍक्शन. हे काय करायचंय तुम्हाला सगळे डीपली काय करायचे, एक्सप्लेन करायचे. एक्झाम मध्ये जो पेपर चेकर असेल तो काय करणार आहे, तुमचे हे कीवर्ड्स आहे ते मेन इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, जसं की तुमचा सिम्पल रिफ्लेक्स झाला, त्याच्यानंतर गोल बेस्ड झाला, मॉडेल बेस्ड झाला, युटिलिटी बेस्ड, लर्निंग एजंट, हे काय केले जातात कीवर्ड्स, त्याच्यात काय केले जातात, पॉइंट आउट केले जातात. ठीक आहे, तो चेक करताना हे पॉइंट्स त्यांनी तुम्ही लिहिलेत का हे काय केलं जातात, चेक केलं जातं. त्याच्यानंतर रॅशनॅलिटी अँड नॅचरल एन्व्हायरमेंट, याच्यामध्ये काय एन्व्हायरमेंट मध्ये काय यूज केलं जातं, तुमचे परसेप्शन, त्याच्यानंतर तुमचा सेन्सर, सेन्सर मध्ये काय असतं, तुमचा इनपुट जर असेल तर कॅमेरा. ठीक आहे, त्याच्यानंतर त्याच्यासाठी कोणती ऍक्शन परफॉर्म केली, कोणते एफर्ट्स घेतले आणि त्याच्यानंतर तुम्ही काय ऍक्शन दिली एन्व्हायरमेंटला. सपोज आता तुम्ही ChatGPT यूज केली, त्याच्यावर काहीतरी तुम्ही एक्झाम्पल दिलं सॉल्व्ह करायला, तो काय करतो, तुम्हाला विदिन सेकंड काय करून देतो, त्याच्यावर सोल्युशन देतो. ठीक आहे, मग हे काय दिलं, तुम्ही एक ऍक्शन दिली, सॉरी एक क्वेश्चन दिला, त्याच्यावर त्याने काय केलंय, त्याच्याकडे जेवढा डेटा सेट असेल त्याच्यात रिलेटेड तो काय करतो, तेवढा डेटा सेट मधून काय करतो, सर्च करतो आणि त्याच्यावर काय करतो, तुम्हाला सोल्युशन देतो आणि तुम्हाला लास्टला आउटपुटला काय करतो, तो डिस्प्ले करतो. मग याच्यामध्ये कोणते कोणते टाईप आहे त्याच्या नॅचरल एन्व्हायरमेंट मध्ये. पहिला आहे तुमचा फुल्ली किंवा पार्शियली. फुल्ली काय म्हणजे त्याच्याकडे जर कधी पूर्ण इन्फॉर्मेशन असेल तर तो काय करणार, तुम्हाला पूर्ण इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करेल. आणि पार्शियली म्हणजे काय, सपोज आता तुम्ही चेस खेळताय, चेस खेळताना तुम्हाला जर कधी समोरच्याने काय स्टेप खेळ त्याच्यानंतर तुमचं जे इनपुट येणार आहे किंवा तुमचं जे आउटपुट असणार आहे, जे परफॉर्म असणार आहे, तो काय झाला तुमचा पार्शियली, म्हणजे दुसऱ्याने परफॉर्म केल्यानंतर तुम्ही परफॉर्म करताय, म्हणजेच काय झाला हा तुमचा पार्शियल. त्याच्यानंतर डिटर्मिनेट स्टेट किंवा स्टोरच्या स्टेट, त्याच्यानंतर तुमचा स्टॅटिकल, डिस्क्रीट अँड कंटिन्युअस, सेल्फ एजंट अँड मल्टी एजंट, सिंगल एजंट कधी यूज केला जातो, मल्टिपल एजंट कधी यूज केला जातो, हे तुम्हाला काय करायचं, वन बाय वन डीपली एक्सप्लेन करायचंय. इथे फक्त मी तुम्हाला काय लिहून दिलेले, थेरीमध्ये कोणते कीवर्ड्स इम्पॉर्टंट आहे त्याच्यामध्ये तुम्हाला काय करायचंय, अजून थोडंसं मोदकामध्ये काय करायचंय, तुम्हाला सारण भरायचंय. ठीक आहे, मी फक्त तुम्हाला मोदकाचं कव्हर करून दिलेलं आहे, तुम्हाला सारण तुम्हाला भरायचंय. त्याच्यानंतर स्टेट स्पेस रिप्रेझेंटेशन, याच्यामध्ये काय असतं, तुमची इनिशियल स्टेट असते, त्याच्यानंतर तुमची ऍक्शन असतात, त्याच्यानंतर तुमचे ट्रान्झिशन मॉडेल असतात, त्याच्यानंतर तुमचा गोल स्टेट असतो आणि तुमचे पाथ कॉस्ट. मग आता याच्यात नेमकं काय, इनिशियल स्टेट टू गोल स्टेट आपल्याला काय करायचं असतं, परफॉर्म करायचं असतं. ठीक आहे, त्याच्यानंतर ते लास्टला पोहोचण्यासाठी आपल्याला कोणते कोणते स्टेप्स घ्यावे लागतात हे काय करायचं, आपल्याला वन बाय वन एक्सप्लेन करायचं. फॉर एक्झाम्पल तुमचा 8 पझल गेम, ह्याच्यामध्ये काय असतं, तुमचे टायटल अरेंजमेंट, मूव ब्लँक टायटल, गोल टार्गेट पॅटर्न, हे काय करायचंय तुम्हाला वन बाय वन एक्सप्लेन करायचंय. नेक्स्ट क्वेश्चन आहे AI एथिक्स अँड चॅलेंजेस. AI एथिक्स कोणते कोणते, फेअरनेस, ट्रान्सपरन्सी, हे काय करायचे तुम्हाला वन बाय वन एक्सप्लेन करायचे विथ डायग्राम. ठीक आहे, त्याच्यानंतर पुढचा थर्ड क्वेश्चन ऑन सेकंड युनिट. ठीक आहे, आता आपण बघणार आहोत थर्ड क्वेश्चन कशावर येईल तुम्हाला, सेकंड युनिटवर. त्याच्यावर काय असणार आहे तुम्हाला, पहिला क्वेश्चन आहे प्रॉब्लेम सॉल्व्हिंग एजंट. प्रॉब्लेम सॉल्व्हिंग एजंट म्हणजे काय, एखादा तुम्ही त्याला प्रॉब्लेम दिलाय
सपोज आता तुम्ही ChatGPT केली, ChatGPT मध्ये त्याला तुम्ही काहीतरी क्वेरी दिली, ठीक आहे. त्याच्यानंतर तो काय करणार आहे, त्याच्यावर तो केअरफुली रीड करेल. त्याच्यानंतर त्याच्यावर त्याच्या डेटा सेटमध्ये जेवढी इन्फॉर्मेशन असेल ती काय करणार आहे, त्याच्यावर तो ऍक्शन घेईल आणि तुम्हाला आउटपुट काय करणार आहे, डिस्प्ले करणार आहे. म्हणजे काय, सगळ्यात पहिले काय झालं, तुमचा प्रॉब्लेम फॉर्म्युलेशन झालं, त्याच्यानंतर सर्च सोल्युशन झालं आणि त्याच्यानंतर जो तुम्ही दिलेला आहे त्याला जो क्वेश्चन असेल तो काय करणार आहे, त्याचा एक्झिक्युशन करेल. म्हणजे काय, तुम्हाला स्क्रीनवर त्याचं काय देणार आहे, आउटपुट देणार आहे. मग याचं ब्लॉक डायग्राम कसे, एन्व्हायरमेंट, परसेप्शन, सेन्सर. सेन्सर्स मध्ये काय तुमचे जे इनपुट पार्ट आहे तो काय तुमचा सेन्सर मध्ये. सपोज आता तुम्ही व्हॅक्युम क्लीनर आहे, वेट अँड ड्रायचं व्हॅक्युम क्लीनर, जर तुम्ही त्याला सांगितलं की ही रूम पुसायची तर तो काय करेल, स्वतःच त्याला मॅपिंग करेल, ठीक आहे. जर तो पुसत असेल आणि जर त्याला एखादा ऑब्जेक्ट आला मध्ये तर तो काय करेल, स्वतः सेन्स करेल, ठीक आहे. म्हणजेच काय, तुमचा परसेप्शन सेन्सर तो काय करेल, सेन्स करेल. तो एजंट काय करेल, जर त्याला ऑब्स्टॅकल आला मध्ये तर तो काय करणार आहे, एकतर लेफ्टला जाईल किंवा राईटला जाईल. हे काय झालेले, त्याला आपण काय दिलेले, ऍक्शन दिलेली, किंवा तो काय करणार, तो डेटा सेन्स करून तो काय करणार, त्याच्यावर ऍक्शन घेणार. मग सेकंड क्वेश्चन आहे तुमचा पुढचा, BFS अँड DFS. BFS अँड DFS मध्ये काय डिफरन्स आहे. जो BFS असतो हा काय असतो, तुमचा लेवल वाईज असतो आणि हा जो पण तुमचे जे प्रिडिक्शन असेल किंवा जे पण तुम्हाला पाथ फॉलो करायचे असेल हा कशी करणार आहे, शॅलो मध्ये. म्हणजे काय, शॅलो म्हणजे काय, हा लेवल वाईज जाईल, हा 1 बाय 1 काय करणार आहे, सगळे लेवल्स जे आहेत त्या काय करणार आहे, कम्प्लीट करणार आहे, ठीक आहे. मग हा काय यूज करतो, तुमचा क्यू यूज करतो आणि जो तुमचा DFS आहे हा काय यूज करतो, तुमचा स्टॅक करतो, ठीक आहे. आता याच्यामध्ये काय असतं, हा काय करतो, शॅलो करतो, म्हणजे पूर्ण जेवढे पण लेयर्स आहे तो काय करतो, कम्प्लीट करतो. त्याच्यामध्ये DFS काय करतो, डीपेस्ट सर्च करतो. म्हणजे आता जर हा या नोडवर असेल तर तो कम्प्लीट काय करणार आहे, 0 वरून 1 वर जाईल, 1 वरून 4 वर जाईल आणि 4 वरून कुठे जाणार आहे, परत 5 वर. आणि त्याच्यानंतर तो बॅक जाऊन कुठून जाणार, परत 2 वर, 2 वर जाऊन 6 वर, परत तो मागे जाईल, परत कुठे जाईल, तुमचा 3 वर आणि मग 7 वर. अशी काय तयार होणार आहे, तुमची डीपेस्ट नोड. म्हणजे एक नोड कम्प्लीट जोपर्यंत होत नाही तोपर्यंत तो काय जाणार आहे, डीपली आतमध्ये जाणार आहे. याच्यामध्ये तुम्हाला कम्प्लीट सोल्युशन नाही भेटत, बट याच्यामध्ये काय असतं, तुमचं कम्प्लीट सोल्युशन असतं. त्याच्यानंतर याच्यामध्ये काय यूज केला जातो, स्टॅक यूज केला जातो. म्हणजे स्टॅक वाईज काय, याच्यामध्ये एक 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 काय होतं, तो फिल होत जातो आणि हा काय असतो, तुमचा क्यू असतो, ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे तुमचा A* अल्गोरिदम विथ एक्झाम्पल. A* अल्गोरिदम मध्ये काय, जे पण तुमचे G(n) प्लस F(n) म्हणजे जी पण तुमची पॉसिबिलिटी आहे प्लस तुमचे जे प्रिडिक्टेड व्हॅल्यू आहे किंवा तुमची जे हेरॉस्टिक व्हॅल्यू आहे आणि तुमचं स्टार्ट पासून तर गोल पर्यंत जे पण तुमची कॉस्ट आहे ती काय होणार आहे, इथे कॅल्क्युलेट होणार आहे. म्हणजेच काय, F(n) इक्वल टू G(n) प्लस H(n), ठीक आहे. मग याच्यामध्ये काय, G(n) काय तुमचा कॉस्ट फ्रॉम स्टार्ट आणि हा काय तुमचा ह्युरिस्टिक कॉस्ट. फॉर एक्झाम्पल आता सपोज एखादा नोड आहे, तुम्हाला काय फाइंड करायचं आहे, त्याच्यामध्ये सर्वात शॉर्टेस्ट कॉस्ट, जी पण पाथची कॉस्ट आहे ती सर्वात शॉर्टेस्ट जी असेल ती काय होणार आहे, याच्यामध्ये स्टार अल्गोरिदम मध्ये प्रिडिक्ट होणार आहे. बघा आता 4 and 8 12 होतो, तो तुमच्या गोल पर्यंत पोहोचणार नाही. हा तुमची इनिशियल स्टेट आहे, हा तुमची गोल स्टेट आहे. आपल्याला काय करायचं, स्टार्ट टू गोल पर्यंत जी सर्वात कमी व्हॅल्यू आली असेल, पण काय कंडिशन काय, स्टार्ट टू गोल काय असावा, कनेक्टेड असावा. मग याच्यामध्ये काय काय भेटलं आपल्याला, कोणता पाथ भेटला, 4 + 5 + 1 + 13, ठीक आहे. म्हणजे काय झाला, तुमचा S पासून A पर्यंत गेला, A पासून D पर्यंत गेला, F पासून परत कुठे आला, तुमचा G पर्यंत. म्हणजे तुमच्या फायनल सोल्युशन पर्यंत काय केलेला आहे, पोहोचलेला आहे, ठीक आहे. हाच काय म्हणता, यालाच काय म्हणता, A* अल्गोरिदम. म्हणजे काय आलं, तुमचा F(n) इक्वल टू G(n) प्लस H(n). G(n) काय तुमची ऍक्च्युअल कॉस्ट पाथ, ठीक आहे. आणि F(n) काय आता तुमचा ह्युरिस्टिक कॉस्ट, जी तुम्हाला प्रत्येक वेळी भेटलेली आहे ती वाली कॉस्ट, ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे इन्फॉर्म वर्सेस अनइन्फॉर्म सर्च. मग याच्यामध्ये काय असतं, अनइन्फॉर्म कोणतं असतं, तुमचा BFS अँड DFS. त्याच्यामध्ये स्वतःचं नॉलेज असतं का, नाही. बट तुमचा इन्फॉर्म मध्ये काय असतं, हा काय असतो, युजर ह्युरिस्टिक्स असतो. म्हणजे याच्यामध्ये काय दिलेले असतात, रूल्स दिलेले असतात, गाईडलाईन्स दिलेली असतात की तुम्हाला ही ऍक्शन किंवा ही कंडिशन आली तर तुम्हाला काय ऍक्च्युअली काय परफॉर्म करायचंय हे काय दिलेलं असतं इन्फॉर्म मध्ये. त्याच्या नावातच लिहिलेलं आहे इन्फॉर्म. म्हणजे काय, त्यांना ऑलरेडी त्याची इन्फॉर्मेशन असते की त्यांना पुढे अशी कंडिशन आली तर काय करायचंय.
त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे हिल क्लाइम्बिंग अँड सिमेंटेड एनिलिंग. मग याच्यामध्ये काय केलंय, सपोज आता तुमची स्टार्ट इनिशियल स्टेट आहे आणि ही तुमची गोल स्टेट आहे. जर कधी तुम्हाला इनिशियल स्टेट दिली ए डी सी बी, ठीक आहे. आता आपल्याला फायनल गोल काय तुमचा डी सी बी ए, ठीक आहे. हा झाला तुमचा स्टार्ट, हा झाला तुमचा गोल, ठीक आहे. स्टार्ट टू गोल आपल्याला पोहोचायचंय. मग आपल्या याच्यामध्ये काय दिलंय, मेन गोलवर काय तुमचा ए, म्हणून आपण काय करणार, सगळे ब्लॉकला काय करणार, सेपरेट करणार वन बाय वन. जसं की बघा इथे काय केलेलं आहे, आपल्याला खाली सर्वात कोणतं पाहिजे, ए पाहिजे, म्हणून याला काय केलं आपण इथे मूव्ह केलं, ठीक आहे. नेक्स्ट आपली कंडिशन काय, एच्या वर काय आपला बी, ठीक आहे. परत हे ब्लॉक काय केले आपण वन बाय वन काय केले, सेपरेट केले. वन बाय वन सेपरेट केल्यानंतर सगळे चारही काय झाले तुमचे सेपरेट झाले. फायनल गोल काय तुमचा, ए वर बी पाहिजे, बी वर सी पाहिजे आणि सी वर डी पाहिजे, ठीक आहे. मग काय केलं आपण, ए वर बी, देन नेक्स्ट स्टेप बी वर सी आणि नेक्स्ट स्टेप मध्ये तुमचा डी. मग याच्यामध्ये तुमचा हेरस्टिक कॉस्ट किती आली 7 आणि तुमची ऍक्च्युअल कॉस्ट किती आली 6, ठीक आहे. हाच काय झाला तुमचा, यालाच काय म्हणणार आपण, हिल क्लाइम्बिंग म्हणणार, ठीक आहे. कळलं, इनिशियल स्टेट टू गोल स्टेट आपण व्हॅल्यू कशी ऍक्सेप्ट केली. त्याच्यानंतर पुढचा आहे सिम्युलेटेड एनेलिया. सिम्युलेटेड म्हणजे काय, एखादं मशीन असतं, त्या मशीन मध्ये काय दिलेलं असतात, सपोज आता तुम्ही गेम्स खेळता, व्हिडिओ गेम्स खेळता, ठीक आहे. 3D वर्ल्ड बघितलं आपण, तर आपण काय करतो, एक गॉगल लावून तो काय करतो, सिम्युलेशन करतो, की असं जर असलं तर आपण अशी दुनिया इमॅजिन करू शकतो. त्या टाईपचं जे असतं त्यालाच काय म्हणतात तुमचा सिम्युलेशन. मग हा काय करतो, तो काय करतो, बोर्ड्स मुवमेंट पण काय करतो त्याच्यातून ऍक्सेप्ट करतो आणि याच्यामध्ये काय देतो आपल्याला, वेगवेगळे पॉसिबिलिटीज काय करतो, प्रोव्हाइड करतो. नेक्स्ट क्वेश्चन, गुड हेरस्टिक प्रॉपर्टीज कोणत्या कोणत्या, एक ऍडमिसिबल, कन्सिस्टंट, इझी टू कॉम्पिट, इम्प्रूव्ह टू सर्च स्पीड, ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे तुमच्या थर्ड युनिटवर मिन मॅक्स अल्गोरिदम. मिन मॅक्स म्हणजे काय, त्याच्या नावातच लिहिलंय काय, तर सर्वात पहिले आपल्याला काय करायचं, मॅक्सिमम व्हॅल्यू घ्यायची, त्याच्यानंतर मिनिमम व्हॅल्यू घ्यायची. मग आता याच्यामध्ये मिन मॅक्स म्हणजे नेमकं कसं, आता हा एक ग्राफ दिलेला आपल्याला, ठीक आहे. याच्यामध्ये काय दिलेलं आहे, ही तुमची फायनल आहे, ठीक आहे. इथून काय करायचं आपल्याला, सर्वात मॅक्सिमम व्हॅल्यू कोणती, -1 आणि -4 मध्ये, सॉरी -1 आणि 4 मध्ये कोणती मॅक्स व्हॅल्यू आहे तुमची 4. त्याच्यानंतर याच्यामध्ये 6, याच्यामध्ये -3, त्याच्यामध्ये 7, ठीक आहे. आता एवढं झाल्यानंतर याच्यातली सर्वात मिनिमम व्हॅल्यू कोणती आहे, 4 आणि 6 मध्ये तुमची 4 आली, ठीक आहे. त्याच्यानंतर याच्यामध्ये कोणती आली तुमची मिनिमाइज व्हॅल्यू -3. आता याच्यामध्ये मॅक्झिमाइज व्हॅल्यू काय आली तुमची 4, म्हणजे फायनली आउटपुट मध्ये तुम्हाला काय भेटला, वरती 4 भेटला. यालाच काय म्हणतात मिन मॅक्स. त्याच्यानंतर मॅक्झिमम काय ट्राय करतो, मॅक्झिमम स्कोअर भेटण्यासाठी, आणि मिनिमम कशासाठी ट्राय करतो, मिनिमम स्कोअर गेट करण्यासाठी, ठीक आहे. त्याच्यानंतर अल्फा बीटा प्रूनिंग. अल्फा बीटा प्रूनिंग मध्ये पण काय असतं तुमचं, मॅक्स आणि मिनिमम असतं. मग तुमचा अल्फा कशासाठी यूज केला जातो, अल्फा असतो तुमचा मॅक्स साठी, तुमचा बीटा असतो मिनिमम साठी, ठीक आहे. दोघांचं सेमच आहे, फक्त काय अल्फा कन्सिडर होतो ऍज अ मॅक्स आणि बीटा कन्सिडर होतो ऍज अ मिनिमम. सेम वरचा जसा ग्राफ आहे तसंच आपण काय करणार आहे, वन बाय वन स्टेप कॅल्क्युलेट करणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे सीएसपी अँड बॅक ट्रॅकिंग. सीएसपी म्हणजे काय, कन्स्ट्रेंट, ठीक आहे. याच्यामध्ये काय केले जातं तुमचे व्हेरिएबल, डोमेन अँड कन्स्ट्रेंट. मग याच्यामध्ये काय असतो, सपोज आता कलर मॅपिंग झाला किंवा तुमचा सगळं, हा एक एक्झाम्पल घेतलेला आहे. आता आपल्याला क्वेश्चन मध्ये काय दिलं असेल, WA, हे काय झाले तुमचे व्हेरिएबल, NT हा एक तुमचा मॅप आहे, त्याच्यावर हे सिटीजचे नेम आहे, त्याच्यामध्ये आपण काय दिलेले वन बाय वन त्यांना इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड केली, ठीक आहे. V, त्याच्यानंतर SA अँड T. आता आपल्याला कंडिशन काय दिली, तुमचा डोमेन काय दिलेला आहे, आता याच्यामध्ये सपोज आता कलर दिले, कोणते कोणते कलर आहे, RGB म्हणजे काय, रेड, ग्रीन, ब्ल्यू. त्याच्यानंतर तुमचे कन्स्ट्रेंट काय दिलेले आहे, आता तुम्हाला तुमचा WA इज नॉट इक्वल टू ग्रीन अँड ब्ल्यू, ठीक आहे. पहिली कंडिशन ग्रीन अँड ब्ल्यू नसावं. सेकंड कंडिशन काय दिली तुमची, तुमचा NT जो आहे इज नॉट इक्वल टू काय, तुमचा रेड,
ठीक आहे, असे मल्टिपल कंडिशन काय दिलेले असतील त्याच्यामध्ये प्रोव्हाइड केलेले असतील. त्याच्यानुसार आपल्याला काय बनवायचा असतो, हा कलर मॅपिंग करायची असते. म्हणजेच काय, कन्स्ट्रेंट मध्ये आपल्याला काय करायची, याची कलर मॅपिंग करायची. कलर मॅपिंग मध्ये आपण काय केली, कंडिशन चेक केली. सर्वात पहिले सगळीकडे काय दिले, आपलं रेड ग्रीन ब्ल्यू. ठीक आहे, इनिशियल स्टेट काय आपली, ही इनिशियल स्टेट आहे. त्याच्यानंतर सेकंड कंडिशन काय होती आपली, डब्ल्यू ए इज नॉट इक्वल टू ग्रीन अँड ब्ल्यू. म्हणून आपण काय आला, इथे काय कन्सिडर झाली, ही तुमची रेड. त्याच्यानंतर एनटी मध्ये आपण काय कंडिशन दिली होती, इथे ऑलरेडी रेड असाइन झालाय म्हणून इथून उरले काय तुमचा ग्रीन अँड ब्ल्यू. आणि नेक्स्ट कंडिशन काय होती, तुमचा एनटी इज नॉट इक्वल टू रेड, म्हणून त्याला रेड कन्सिडर व्हॅल्यू असाइन झाली का, नाही. हे अशा कंडिशन काय करतो, तो वन बाय वन काय करतो, चेक करतो आणि त्याला फायनल सोल्युशन पर्यंत कम्प्लीट करतो. आणि जर कधी त्याचा गोल स्टेट पर्यंत जर नसेल पोहोचत, तर तो काय करतो, बॅक ट्रॅकिंग करतो. म्हणजे काय, एक स्टेप बॅक येतो. जसं की आपण चेस खेळतो, तुम्ही ह्युमन वर्सेस कॉम्प्युटर खेळतात. जर लॅपटॉपवर खेळत असाल तर तुम्ही कंट्रोल एच जर यूज केला तर तो काय होतो, अंडू होतो चेसमध्ये आणि एक स्टेप बॅक येतो. म्हणजे आपल्याला काय करता येते, आपली जे नेक्स्ट मूव्ह आहे ती काय करता येते, चेंज करता येते. तसंच याच्यामध्ये काय करतो, तो स्वतःची जी कंडिशन आहे ती काय करतो, चेंज करतो मूव्हची. कुठपर्यंत, जोपर्यंत त्याला फायनल सोल्युशन भेटत किंवा तुमचा जो लास्ट गोल आहे जोपर्यंत तो रीच होत नाही तोपर्यंत तो काय करतो, ते कंडिशन फॉलो करतो. नेक्स्ट क्वेश्चन, मॉन्टे कार्लो ट्री सर्च. मॉन्टे कार्लो ट्री सर्च मध्ये काय असतं, जो तो एक रोड आहे, स्टार्ट रूट पासून तो जोपर्यंत त्याच्या फायनल पर्यंत पोहोचत नाही तर तो काय करतो, वन बाय वन काय करतो, त्याची न्यू चाइल्ड काय करत राहतो, जनरेट करत राहतो. म्हणजेच काय झालं तुमचं मॉन्टे कार्लो. त्याच्यामध्ये कोणत्या कंडिशन आहे, एक सिलेक्शन, एक्सपान्शन, सिम्युलेशन अँड बॅक प्रोपोगेशन. ठीक आहे, मग आता याच्यामध्ये काय, सिलेक्शन मध्ये काय, तो एक सिलेक्ट करतो. ठीक आहे, सिलेक्ट केल्यानंतर त्याला एक्सपांड करतो. एक्सपान्शन म्हणजे काय, त्याला एक न्यू चाइल्ड नोड जॉईन करतो. त्याच्यानंतर त्याला सिम्युलेशन करतो. लास्ट पर्यंत जोपर्यंत त्याला फायनल सोल्युशन भेटत नाही तोपर्यंत तो काय करत असतो, त्याला अपडेट करत राहतो. आणि लास्टला तो काय करतो, बॅक प्रोपोगेशन म्हणजे काय, बॅक ट्रॅक करतो. ठीक आहे, चारही स्टेप समजल्या. त्याच्यानंतर स्टोचॅस्टिक गेम्स काय, कशासाठी यूज केला तो, जसं की तुमचा डाईस आहे त्याच्यामध्ये काय असतं, तुमची प्रोबॅबिलिटी. ठीक आहे, प्रोबॅबिलिटीच्या बेसिसवर काय असतो, हा खेळला जातो. ठीक आहे, याच्यामध्ये एक्झाम्पल काय, तुमचा डाईसचा गेम. त्याच्यामध्ये काय असतं, प्लेयर्स, त्याची ऍक्शन, त्याच्यानंतर त्याचं ट्रान्झॅक्शन प्रोबॅबिलिटी अँड रिवॉर्ड. आपण डाईसचे गेम कोणत्या करतो, सबसिडी. ठीक आहे, त्याच्यानंतर 4-8. याच्यामध्ये आपण काय यूज करतो, डाईस. जर पॉसिबिलिटी चेक केली तर त्याच्यावर जर कधी तुमच्या जिंकण्याचे चान्सेस असेल किंवा तुमच्या हारण्याचे चान्सेस असेल, जिंकणार असाल तर रिवॉर्ड भेटेल, हारणार असाल तर काय भेटेल तुम्हाला, पेनल्टी. हेच काय असतं तुमचं स्टोचॅस्टिक गेम्स असतात. मग याच्यामध्ये पॉसिबिलिटी काय, जर सपोज 3 आणि 5 पडला आउट ऑफ 6 म्हणजे काय, याच्यावर टोटल नंबर्स किती असतात तुमचे 6. त्याच्यावरून त्याची काय पॉसिबिलिटी चेक केली आपण. हे काय तुमचा, सपोज आता तुमचा गेम रिझल्ट आहे 3-5, तुमचा गेम रिझल्ट सेकंड रिझल्ट आहे 13/6. मग त्याच्यानंतर याच्यामध्ये आपण काय केले, रॅन्डम व्हेरिएबल घेऊन काय केले, पॉसिबिलिटी चेक केली. नेक्स्ट आहे तुमचा कन्स्ट्रेंट प्रोपोगेशन. मग याच्यामध्ये पण काय करायचं, आपल्याला मिनिमम पाथ फाइंड करायचं, ज्याची व्हॅल्यू सर्वात मिनिमम असेल असा पाथ काय करायचं, आपल्याला फाइंड करायचं. मग आता याच्यामध्ये आपल्याला काय करावं लागणार, प्रत्येक स्टेप काय करावं लागणार, वन बाय वन कॅल्क्युलेट करावं लागणार आहे. आणि ज्याच्यात सर्वात मिनिमम कॉस्ट असेल ते आपण काय करतो, कॅल्क्युलेट करून ती काय करतो, लिहितो. याच्यामध्ये कोणती आली आपल्याला, 3 to 2, त्याच्यानंतर 2, त्याच्यानंतर परत 8, 7, 4, 1, 3 आणि हा खालचा 8. म्हणजे काय केलं त्याने, प्रत्येक पॉइंटला काय केलेलं आहे, इथे प्रत्येक नोडला काय केलं, इथे कव्हर केलंय. याच्यात सर्वात मेन कंडिशन काय असते, की तुम्हाला सगळे नोड्स काय करायचे, इथे कव्हर करायचे असतात. म्हणजे जे फायनल गोल पर्यंत पोहोचण्यासाठी तुमच्या याच्यामध्ये जेवढे पण तुम्हाला नोट्स दिले असतील ते काय करायचे, वन बाय वन सगळे कव्हर करायचे. ठीक आहे, मग याच्यामध्ये काय असतं तुमचं आर कन्सिस्टन्सी, फॉरवर्ड चेकिंग अँड AC3 अल्गोरिदम यूज केलं जातं. नेक्स्ट क्वेश्चन आहे तुमचा 4th युनिटवर काय, प्रोपोझिशनल लॉजिक अँड थेरम प्रूव्हिंग. आता याच्यामध्ये काय करायचंय तुम्हाला, प्रोपोझिशनल लॉजिक म्हणजे काय, तुमचे जे पण स्टेटमेंट आहे ते काय असणार आहे, एकतर ट्रू असणार आहे किंवा फॉल्स असणार आहे. त्याच्यानंतर तुमचं थेरम प्रूव्हिंग मध्ये काय येणार, तुम्हाला ट्रूथ टेबल देतील. मग त्याच्यामध्ये कोणते कोणते यूज केले जाणार आहे, अँड, ऑर, नॉट. ठीक आहे,
इम्प्लाइज किंवा बाय डायरेक्शनल. हे काय यूज केले जाणार आहे तुमचे ट्रूथ टेबल मध्ये यूज केले जाणार. म्हणजे काय ऍडिशन किंवा ऍड, अँड गेट, ऑर गेट, नॉट गेट, इफ अँड ओनली इफ हे काय यूज केले जाणार याच्यामध्ये थेरम मध्ये यूज केले जाणार. कोणत्या प्रपोजिशनल लॉजिक मध्ये. त्याच्यानंतर तुमचा फर्स्ट ऑर्डर लॉजिक मध्ये काय असणार आहे तुमचा सिंटॅक्स, त्याच्यानंतर तुमचे सिमॅन्टिक, त्याच्यानंतर तुमचे युनिफिकेशन. हे वन बाय वन काय करायचे आपल्याला सॉल्व्ह करायचे असतं. युनिफिकेशन मध्ये काय असतं तुमचा फॉर ऑल किंवा एक्झिस्ट. फॉर ऑल कोणता आहे हा फॉर ऑल, हा एक्झिस्ट. फॉर ऑल कशासाठी यूज केला जातो सगळ्यांना कन्सिडर करतो तेव्हा. आणि जेव्हा काही लोक किंवा सम जेव्हा आपल्याला दाखवायचं असेल तेव्हा आपण काय यूज करतो एक्झिस्टिंग यूज करतो. त्याच्यामध्ये काय असतं आपलं युनिफिकेशन मी आताच सांगितलं. हा काय करतो त्याच्या सबटायटल वरून त्याला काय करतो मॅच करतो की तो ऑल साठी यूज केलाय की एक्झिस्टिंग सम साठी यूज केलाय. त्याच्यानंतर तुमचं फॉरवर्ड अँड बॅकवर्ड चेनिंग. फॉरवर्ड अँड बॅकवर्ड चेनिंग मध्ये काय फरक आहे. फॉरवर्ड चेनिंग मध्ये काय करतं स्टार्ट टू गोल रीच करतो. बट बॅकवर्ड चेनिंग मध्ये काय होतं तुमचा जेव्हा फॉरवर्ड होत असतो जर तुमच्या ऍक्च्युअल गोल सोबत जर तो मॅच नसेल होत ठीक आहे तर तो काय करतो बॅक ट्रॅकिंग करतो. म्हणजे काय एक स्टेप बॅक जातो आणि ते स्टेपला काय करतो अपडेट करतो. म्हणजेच काय झाली तुमची बॅक ट्रॅकिंग. नेक्स्ट क्वेश्चन 7 ला ऑर तुमचा 8 नॉलेज बेस एजंट. नॉलेज बेस एजंट मध्ये काय असतं कोणते कोणते कंपोनंट यूज केले जातात. काय असतं तुमचं नॉलेज बेस, इन्फरन्स इंजिन, लर्निंग मॉडेल अँड प्लॅनिंग सिस्टीम. मग याच्यामध्ये काय आहे तुमचा नॉलेज बेस म्हणजे तुम्हाला पर्टिक्युलर त्या डोमेनचं नॉलेज असायला हवं की तुम्हाला नेमकं एक्सप्रेस काय करायचं. सपोज फॉर एक्झाम्पल ग्राउंड इज वेट बिकॉज इट्स रेनिंग. पाऊस पडला म्हणून काय झालंय ग्राउंड ओलं झालंय. म्हणजे काय ग्राउंड का ओलं होईल एक तर पाऊस पडला असेल. पावसाळ्याच्या दिवसात जर सपोज आपण हे प्रिडिक्शन केलं तर तो काय तुमचं नॉलेज बेसचं म्हणजे काय तुम्हाला त्या नॉलेज त्याची काय झाली त्या सेंटेन्सची इन्फॉर्मेशन आहे. ऑल बर्ड्स आर फ्लाइंग. जर हे तुम्हाला डिफॉल्ट मध्ये दिलं तर ते काय होणार आहे ठीक आहे. याच्यामध्ये ऑल बर्ड्स फ्लाय का नाही, ऑर्चिड फ्लाय करत नाही, पेंग्विन फ्लाय करत नाही. बट आपण डिफॉल्ट काय म्हणतो ऑल बर्ड्स फ्लाय. ठीक आहे. हाच काय तुमचा डिफरन्स आहे की नॉलेज बेस हवं त्याचं आपल्याला लर्निंग मॉडेल माहिती पाहिजे, त्याची प्लॅनिंग सिस्टीम आपल्याला काय माहिती हवी. त्याच्यानंतर नॉलेज इंजिनिअरिंग FOL म्हणजे काय तुम्हाला त्या डोमेनला काय करायचंय आयडेंटिफाय करायचंय. ठीक आहे. त्याच्यानंतर हा काय करतो तुमचा रिप्रेझेंट नॉलेज युझिंग FOL म्हणजेच काय फर्स्ट ऑर्डर लॉजिक. त्याच्यानंतर तो काय करतो त्याचे रूल डिफाईन करतो. ठीक आहे. प्रत्येक गोष्ट कशावर डिफाईन होते तुमच्या रूल्सवर. त्याच्यानंतर तुमचा टेस्ट रिझॉनिंग लास्टला तुम्हाला काय करतो तो फायनल सोल्युशन देतो. नेक्स्ट क्वेश्चन आहे तुमचा 5th युनिटवर काय तुमचा क्लासिकल, हायरार्चिकल अँड अनसर्टेनिटी प्लॅनिंग. याच्यामध्ये काय असतं क्लासिकल म्हणजे काय तो काय करतो सर्वात पहिले एक्झॅक्ट मॉडेल अँड डिटर्मिनिस्टिक ऍक्शन काय करतो त्या मॉडेलवर परफॉर्म करतो. ठीक आहे. त्याच्यानंतर हायरार्चिकल प्लॅनिंग याच्यामध्ये काय असतो कॉम्प्लेक्स जो टास्क असेल त्याला काय करतात स्मॉल स्मॉल पार्ट मध्ये डिवाइड करून तो काय केला जातो डिवाइड केला जातो स्मॉल स्मॉल पार्ट मध्ये. आणि जेव्हा फॉर एक्झाम्पल जेव्हा आपण कंपनीमध्ये एखादा प्रोजेक्ट बनवतो तर तो खूप मोठा प्रोजेक्ट असतो तर तो काय करतात प्रत्येक टीम मेंबरला काय केला जातो तो त्याचा स्मॉल स्मॉल पार्ट काय केला जातो डिवाइड केला जातो. म्हणजे ते स्मॉल पार्ट जेव्हा कम्प्लीट होतात तेव्हा ते काय केले जातात एकमेकांसोबत कनेक्ट केले जातात. म्हणजेच काय झालं तुमचा हायरार्चिकल प्लॅनिंग. मग प्लॅनिंग अंडर अनसर्टेनिटी याच्यामध्ये काय केली जाते तुमची पॉसिबिलिटी चेक केली जाते किंवा पार्शियल ऑब्झर्वेशन वरून तो काय केला जातो प्रिडिक्ट केला जातो. नेक्स्ट क्वेश्चन आहे लिमिटेशन ऑफ AI. AI ला काय लिमिटेशन आहे. AI ची लिमिटेशन सर्वात मोठा पॉइंट हा आहे की जर कधी त्याच्याकडे त्याच्या इन्फॉर्मेशनच्या रिलेटेड डेटा जर नसेल तर त्याच्याकडे जेवढी डेटा इन्फॉर्मेशन आहे त्याच्या रिगार्डिंगच तो काय करणार आहे तुम्हाला इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करणार. म्हणजे हा काय झाला त्याचा वन टाइप ऑफ लिमिट झाली. मग याच्यामध्ये काय असतं बायस अँड फेअरनेस, लॅक ऑफ ट्रान्सपरन्सी, रिक्वायर लार्ज एक्स्ट्रा डेटा. बघा इथिकल कॉन्सेंट, सिक्युरिटी थ्रेट. नेक्स्ट क्वेश्चन एक्सप्लेनेबल AI. XAI कशासाठी यूज केला जातो हा काय करतो तुमचे AI डिझायरला काय करतो यूज करतो. याच्यामध्ये काय असतं तुमचे सॅलेन्सी मॅप्स, फीचर इम्पॉर्टन्स अँड रूल्स एक्स्ट्रॅक्शन. जी पण तुम्ही टार्गेट केले त्याला काय करणार तो मॅप करणार. ठीक आहे.
त्याच्यानंतर त्याला काय करणार, त्याचे फीचर्स बघणार, कोणते कोणते फीचर्स त्याचे इम्पॉर्टंट आहे, आणि मग त्या काय करणार, त्याला एक्स्ट्रॅक्ट करणार आहे. जसं की कुठे यूज होतो तुमचा हेल्थ केअर अँड फायनान्स मध्ये, आणि तुमचा 10 लाईन्स ऑर 10 त्याच्यामध्ये काय विचारणार, विचारू शकतात, विचारणार नाही, विचारू शकतात काय, जनरेटिव्ह AI GPT अँड डॅल ए. GPT म्हणजे काय, जो पण तुमचा टेक्स्ट आहे त्याला काय करणार आहे, तो नॉर्मल तुम्ही काय करणार, इन्फॉर्मेशन घेणार आहे, चॅट GPT यूज करतात, तेच काय तुमचं GPT. त्याच्यामध्ये काय यूज केला जातो, तो जे पण तुम्ही इन्फॉर्मेशन देता त्याचा एक तर तो टेक्स्ट करेल, किंवा त्या टेक्स्टचा काय करणार आहे, इमेज मध्ये कन्वर्ट करणार आहे. मग आता त्याच्यानंतर डॅल ई कशासाठी यूज केला, तो जी पण तुम्ही इमेज दिली तिला काय करणार आहे, तो व्हिडिओ मध्ये किंवा ऑडिओ मध्ये काय करणार आहे, त्याला कन्वर्ट करणार आहे. तुमच्या दिलेल्या इन्फॉर्मेशनच्या बेसिसवर तो काय करणार आहे, एक तर व्हिडिओ क्लिप जनरेट करेल किंवा ऑडिओ क्लिप जनरेट करेल. नेक्स्ट क्वेश्चन आहे, फेडरेटेड इंजिनिअरिंग म्हणजे काय. हा काय करतो, विदाउट शेअरिंग एनी रॉ डेटा, म्हणजे कोणती इन्फॉर्मेशन एकमेकांना शेअर न करता जो पण तुम्हाला भेटणार आहे, जो डेटाला ट्रेनिंग भेटेल त्यालाच काय म्हणतात तुम्ही, फेडरेटेड लर्निंग. मग याचं आर्किटेक्चर मध्ये काय येईल, लोकल ट्रेनिंग, सेंट्रल सर्व्हर ऍग्रिगेशन अँड अपडेटेड ग्लोबल मॉडेल. म्हणजे जे पण तुमचा ग्लोबल एरिया मधला जेवढा पण डेटा असेल तो काय भेटणार आहे, त्याला अपडेटेड भेटणार आहे. लास्ट क्वेश्चन, एज AI. हा काय कशासाठी यूज केला, तो जसं की तुमची AI रिक्वायरमेंट काय काय, सपोज आता तुमचा AI कॉम्प्युटर आहे, हा काय तुमचा रिअल टाइम इंटरफेस आहे, ठीक आहे. याच्यामध्ये काय घेतलं आपण, AI कॅमेरा घेतला, रोबोट घेतला, IoT सेन्सर्स घेतले, किंवा तुमचे क्लाउड हँडल ऍग्रिगेशन्स घेतलेले. हे काय करतात, याच्यातून ऍज अ इनपुट घेऊन त्याच्यावर काय करतात, तो वर्क करून त्याच्यामध्ये काय करतात, एज कॉम्प्युट करतात. त्याच्यातली जी रेडियस बँडविड्थ आहे ती काय करतात, रिड्यूस करून आपल्याला फायनल काय देतात, जो आपला डेटा आहे जिथे आपण स्टोअर केलाय तिथे काय करतात, तो पाठवला जातो. मग याच्यामध्ये काय असतं, तुमचे ऍडव्हान्टेजेस काय, लो लॅटेन्सी, बेटर प्रायव्हसी अँड ऑफलाईन प्रोसेसिंग. आय होप सो तुम्हाला क्वेश्चन पेपर व्यवस्थित समजला असेल. थँक्यू.